आहे. त्यांचं बीएससी पर्यावरण सायन्स मध्ये शिक्षण झालेलं आहे. त्यांनी आतापर्यंत फॉरेस्ट आउटलेट प्रकल्प, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये काम केलेलं आहे. विशेषतः म्हणजे आपण ज्याला घुबड म्हणतो त्या घुबडवर त्यांचा अभ्यास एक प्रोजेक्ट होता आणि त्यांनी मूलभूत पर्यावरण रोहन अभ्यासक्रम नेहरू इंडस्ट्रीज ऑफ इंडिया याचं उत्तर काशी उत्तराखंडला ट्रेनिंग घेतलेलं आहे. आणि आपल्या मेळघाटाचा बऱ्यापैकी अभ्यास त्यांना आहे. त्यांनी बराच आपला वेळ मेळघाटामध्ये काही वर्षापासून ते घालवत आहे आणि आज ते आपल्याजवळ विषय घेऊन आलेले आहेत, घुबड आणि पर्यावरण. म्हणजे आपण हे पक्षी निशाचर पक्षी आहेत, फक्त यांच्याबद्दल काही लहानपणी कथा वगैरे ऐकल्या असेल, परंतु आज त्यांचं जीवनचक्र कसं आहे आणि ते पर्यावरणासाठी किती उपयुक्त आहे हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आणि सोबत आज आपल्या सोबत डॉक्टर जयंत वडतकर सर पण जॉईन झालेले आहेत, त्यामुळे त्यांचं पण आपण तिथं स्वागत करूया. आणि मी मनीष दादाला विनंती करतो की त्यांनी आजच्या आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करायची आहे. धन्यवाद शिवादादा. स्वराज्य सेवा आणि शिवादादा काळे यांचा मी आभार मानतो की यांनी मला स्वराज्य सेवा प्रतिष्ठान झूम वेबिनारवर बोलायची संधी दिली. आजचा आपला विषय आहे घुबड आणि पर्यावरण. स्क्रीन शेअर होत नाही आहे का? नाही. प्रफुल, स्क्रीन शेअरला परवानगी द्यावी लागेल. काय लिहून येते? प्रफुल, हा झालं. ओके, झालं. फुल स्क्रीन करून टाक. हो झालं. तर आज बोलूया आपण घुबडांचं पर्यावरणामध्ये असलेलं महत्व काय आहे ते आज जाणून घेऊया. भारत हा कृषीप्रधान देश आहे. आधीपासून भारतात शेती करतोय आणि एक मिनिट थांबा. तुमचा मोबाईल आणि इकडे दोन्ही सुरू आहे. मोबाईल वरचं बंद केलं तर आवाज क्लिअर येईल आणि ते जे एक मधात साऊंड येत आहे ते बंद होईल. जरा लॅपटॉप पासून मोबाईल दूर ठेवला लॅपटॉप पासून आणि मोबाईलचं मीटिंग लिव्ह केली. एक ठीक आहे प्रफुल्ल. हा ओके 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 ठीक आहे. चला, ऍग्रिकल्चर मध्ये आपल्या शेतीमध्ये घुबडाचं काय महत्व आहे, शेती आणि पर्यावरण आणि घुबड हे कसं नातं जुळून येतं याच्याबद्दल बोलूया आपण. शेतीमध्ये फक्त घुबडांचाच नाही तर बाकी पण पक्ष्यांचा वावर असतो. जसे कावळे झाले, बया विवर झाल्या आणि बरेचसे जे कीटक खातात पक्षी, त्यांचा पण शेतीमध्ये वावर असतो. पण घुबडाव्यतिरिक्त हे जे पक्षी आहेत यांचा शेतीला तेवढंच नुकसान पण होतं. जसं ज्वारी पेरतो आपण किंवा बाजरी पेरतो किंवा कुठलंही जे कडधान्य आपण त्याच्यात पेरतो, तर बाकीचे पक्षी जे आहेत ते ज्वारी पण खातात आणि बरेचसे जे क्रॉप आपण पेरतो ते खातात. पण घुबडाचं तसं नाहीये. घुबडापासून आपल्याला जो फायदा होतो समोर बघूया.
घुबड हा जो पक्ष्यांची अन्नसाखळी आहे, जे शेतकरी पेरतो त्याच्यावर ते वेगवेगळे रोग येतात, त्याच्यावर ते किडे राहतात. मी याच्यात दाखवलेलं आहे की कॉटनचं पीक आहे, त्याच्यात बरचसं नुकसान जे आहे उंदरांमुळे होतं. तर उंदरांना जशी हे चेन बघताय आपण, हा फोटो मी नेटवरनं घेतला, एक फूड चेन दाखवायसाठी घेतलाय की अन्नसाखळी कशी असते. इथे ग्रास दाखवलेला आहे, ग्रासहोपर आहे, माऊस आहे आणि आऊल्स आहे. तर साधारणतः ही जी घुबड दाखवलेली आहे मी, गव्हाणी घुबड म्हणतात तिला, किंवा कोठी घुबड म्हणतात. आधीच्या काळात आपल्या गोठ्यामध्ये किंवा जुने जे घरं होते त्याच्या नाटांवरती ही घुबड वास्तव्यास असायची. आता शहरांमध्ये बऱ्याचशा बिल्डिंग्स वरती पण राहते. ही एका वर्षाला जवळपास 1000च्या वरती उंदरं खाते. आणि उंदरांचं जे होणारं परिणाम आहे हा कॉटन क्रॉप वरती आणि बऱ्याचशा क्रॉप वरती भयानक राहतो. तर हे कंट्रोल करण्यामध्ये गव्हाणी घुबडांचा एक म्हणजे मोठा शेतकऱ्याला हात मिळतो आणि हा चांगला शेतकऱ्याचा मित्र आपण याला गव्हाणी घुबडला म्हणता येईल. तसंच याच्यात दाखवलेलं आहे मी की घुबड आणि उंदीर पकडलेला आहे. हे कॉटनचं क्रॉप आहे. आणि जेव्हा एक विशेष सांगू इच्छितो की घुबड जेव्हा उडते, बाकी पक्ष्यांपेक्षा जेव्हा बाकी पक्ष्यांचा उडताना आवाज येतो, पण घुबडाचा जेव्हा घुबड उडते तेव्हा त्याच्या पंखाचा आवाज होत नाही. विशिष्ट नैसर्गिकता त्याला एक देण आहे. त्यांचे पंख सॉफ्ट राहतात, बॉडी त्याचा आकार जो आहे बॉडीचा हा छोटा राहतो आणि पंख जे आहे हे मोठे राहतात. त्यामुळं पण जेव्हा घुबड उडते आपल्या बाजूनं पण जर घुबड येऊन बसली झाडावर तर आपल्याला माहित नाही पडणार, त्याच्या पंखाचा आवाज होत नाही. ऍग्रिकल्चर एरियामध्ये आपल्याकडे बरचसं अंधश्रद्धा घुबडांबद्दल जी पसरलेली आहे की घरावरती घुबड आली किंवा उलट पाहिलं किंवा आपल्याकडे पाहिलं तर काही आपल्याला जादूटोणा होतोय. बरेचसे आपल्याकडे दिवाळीच्या वेळेस जे आहे, जसं की घुबडाला लक्ष्मीचं वाहन मानलं जातं, तर त्याच्या अंधश्रद्धा एवढ्या लोकांनी पसरून ठेवलेल्या आहे की घुबडांपासून भारतात जे शेतकरी किंवा बाकीचे लोक आहे यांचा दुरावा भरपूर झालेला आहे. पण फॉरेन कंट्री मधले ऍग्रिकल्चर जे एक्सपर्ट आहेत किंवा तिथले शेतकरी जे आहेत ते अशा प्रकारे जे मी याच्या फोटोमध्ये दाखवलेलं आहे, शेतात असे काही जागा उभ्या करून ठेवतात तशा जुन्या, त्याच्यावर कसं घुबडाला बसता येईल. ते म्हणजे रात्रीचं जे विश्व आहे, दिवसाचं जे पक्ष्यांचं विश्व असतेच, पण रात्रीचं जे पक्ष्यांचं विश्व जे आहे ते पण खूप छान आहे. घुबड बसते शेतामध्ये येऊन आणि ती त्याच्यावरून जे उंदरं दिसतात ते खातात. हा शेतकऱ्याचा एक चांगला मित्र आहे. उंदरं कंट्रोल करते, बाकी छोटे किडे पण खातो आणि बऱ्याचशा गोष्टी छोट्या ज्या आहेत, सरडे आणि बराचसा हा खातो. आता आपण ऍग्रिकल्चर मधल्या याचे आतापर्यंत ऍग्रिकल्चर मधला इकॉनॉमिकल आणि या सगळ्या गोष्टी घुबडांचं बरे मी तुम्हाला सांगितलं. आपण आता वळूया थोडं मेळघाटकडे, की मेळघाट मधलं घुबडांचं विश्व कसं आहे. हे शहरालगत भेटणारे जे घुबड आहेत, गव्हाणी घुबड झालं, शृंगी घुबड झालं, आपला वटवट्या झाला, हे आपल्याला शहरालगत भेटते. त्याचे फोटो आपण समोर बघूयाच आहे. पण शेतकरी मित्र म्हणून पण हा आपला चांगला मित्र आहे आणि याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा बऱ्याच लोकांचा बदलला पाहिजे, विशेषतः शेतकऱ्यांचा. कारण शेतकऱ्यांचा हा चांगला मित्र आहे, तर शेतकऱ्यांनी याला जवळ केलं पाहिजे ना, की घुबडाला गोटे मारणे किंवा तो आपल्या गावात येऊ नये, अशा बऱ्याच गोष्टी आपल्या भारतात होत असतात. तर आपण आता मेळघाट मधलं घुबडांचं विश्व बघूया. आउल्स ऑफ मेळघाट. जनरली मोठे जे आउल्स राहतात, मोठ्या साईजचे जे राहतात, 1 फुटाच्या वरती जे जवळपास जे घुबड राहतात मोठे, त्यांना आपण आऊल्स म्हणतो. छोट्या साईजचे जे राहतात, एक 10 सेंटीमीटर 15 सेंटीमीटरचे जे राहतात, त्यांना आपण छोटे आउलेट्स म्हणतो. आपण आउलेट समोर बघूयात आता. आउल्स ऑफ मेळघाट. मेळघाटमध्ये नदीपात्र मोठे आऊल्स जे आहेत, ब्राऊन फिश आऊल झाला,
इंडियन ईगल आऊल झाला, असे मोठे जे बरेचसे आऊल्स आहेत हे त्यांच्या रोस्टिंग ट्री असतात. अर्जुनाचे झाडं आहेत आणि अर्जुनाची झाडं मेळघाटमध्ये नदीपात्रात आपल्याला सर्विसकडे पाहायला मिळतात. याच्यावर ते ब्राऊन फिश आऊलचं नेस्टिंग असतं आणि बाजूच्या कपारीमध्ये डोंगराळ भागात इंडियन ईगल आऊल किंवा मोठे आऊल्स आपल्याला भेटतात, बघायला मिळतात. अशा ज्या हे राहतात पहाडाच्या मध्ये मधोमध किंवा एखाद्या कपारीमध्ये आऊल्स जनरली नेस्ट करतात. त्यातला आता आपण बघूया ब्राऊन बाण जसं आपण त्याला म्हटलं गव्हाणी किंवा कोठी घुबड. ही जनरली याच्यातल्या पूर्ण जगामध्ये एक 20 प्रकारचे बाण नाऊल मिळतात. त्यातले आपल्या इथे एक पूर्ण जगात आपण 300 प्रकारचे आऊल्स भेटतात. भारतात जवळपास 30 प्रकारचे आऊल्स आहेत. त्याच्यातले आपण आपल्याकडे हे बाण नाऊल जे आहे आपल्या मेळघाटमध्ये 2 प्रकारचे बाण नाऊल मिळतात, एक ग्रास आऊल आणि एक बाण नाऊल. ब्राऊन फिश आऊल मोठ्या साईजचा आऊल आहे. जनरली हा जसं मी सांगितलं की कपारींमध्ये त्याचं नेस्ट करते आणि त्याचं वास्तव्य तिथं असते, कारण हा ब्राऊन फिश आऊल आहे. फिश खाणारा जो आऊल आहे तो ब्राऊन फिश आऊल आहे. नदी पात्रात हा मिळतो. फिशेस किंवा क्रॅब्स आपले खेकडे किंवा लहान जे पण हे मिळेल तो त्याचं भक्ष्य हा बनवतो. हे आपण बघतोय त्याचं नेस्ट आणि त्याच्या बाजूला जे आहे फिमेलच्या बाजूला एक ज्युएनाईल आहे. मेळघाटमध्ये मी काम करत असताना आम्हाला हे नेस्ट मिळालं होतं. 2 ज्युएनाईल्स होते आणि एक त्याची ती फिमेल आहे. मधोमध पहाडाच्या मधोमध त्यांनी नेस्ट बनवलं होतं. एकदम कॅमोफ्लेज राहते, आपल्याला जनरली दिसत नाही. तो पक्षी जेव्हा तिथे वावर करतो तेव्हा आपल्याला तिथे बघता येतं. इंडियन ईगल आऊल याला आपण शृंगी घुबड पण म्हणता येईल. याचे कानं असे म्हणजे बरेच लोकांना प्रश्न पडतो की कानं याला याच्यावरून याचं शृंगी घुबड असं मराठीत म्हणतो. इंडियन ईगल आऊल पण त्याला आपण म्हणतो. हा पण मोठा आऊल आहे आणि विशेषतः आऊल्स मध्ये याचे जे पुढं बघूच आहे आपण, पण मी आता थोडं आलाच आहे तर सांगतो. पॅलेट्स जो स्टडी होतो जे यांनी कुठलं पण रॅट किंवा कुठला पण पक्षी किंवा हा छोटे बर्ड्स पण खातो. जेव्हा खातो तो अख्खा खातो, म्हणजे असं नाही की फक्त मांसच खाईल, पूर्ण त्याच्या केसांसहित आणि सगळं. नंतर तो जे उलटी करतो त्याला पॅलेट्स म्हणतात. याचं पॅलेट स्टडी जेव्हा झाला तेव्हा पॅलेट स्टडी मध्ये छोटे जे आउलेट्स राहतात त्यांचे पण बोन्स मिळालेले आहे. त्याच्याने हा जो आहे सगळ्यात आउल्स मध्ये सगळ्यात मोठा आऊल आहे आणि हा त्याच्या भक्ष्यात दुसऱ्या गुरांना, छोटे गुरांना पण खातो. मोटर डुअल आऊल यांच्या जे आपण बघतोय आता इमेजेस मध्ये जे स्ट्रिपची त्याच्याहून ते मोटर वूड आऊल जनरली हा एकदम कॅमोफ्लेज राहतो, आपल्याला जंगलात दिसत नाही. झाडावरती जरी बसला राहिला आपण त्याच्या खालून जरी गेलो तरी आपल्याला त्या झाडावर ओळखता नाही येणार. जो रेग्युलर बर्ड वॉचर आहे, रिसर्चर आहे त्याच्या लक्षात येईल, पण जर एक नवीन माणूस गेला तर त्याला ओळखता नाही येणार की आऊल आहे की त्या झाडाचं ब्रांच आहे. हा जनरली ग्रुपमध्ये राहतो, 2, 3 किंवा 4 आऊल्स असे राहतात. ते नंतर ज्युएनाईल जेव्हा सब अडल्ट होतात तेव्हा हे सेपरेट होतात, पण जनरली त्या एरियाचे जास्त दूर जात नाही, त्या एरियामध्येच ते राहतात. हे आपण बघतोय इथे की दाखवलेले आहे 2 आऊल स्पॉट केलेले आहे. या झाडावरती 4 आऊल्स होते, त्याच्यातले 2 व्यवस्थित दिसत आहे म्हणून 2 स्पॉट केलेले आहे. हा बघा झाडाची ब्रांच आणि तो आऊल, नवीन व्यक्तीला तो ओळखता नाही येणार की आऊल कसा आहे आणि ती ब्रांच कशी आहे. इंडियन स्कूप्स आऊल जनरली हा रात्री वावरणारा पक्षी आहे. आपण आऊल्स आणि आऊलेट जे आहे हे नॉक्टर्नल बर्ड्स आहेत, रात्रीला वावरणारे बर्ड्स आहेत. तर हा इंडियन स्कूप्स आऊल
आपल्या सिटीमध्ये पण बरेच जागी मिळतो, पण मेळघाटमध्ये याचं पॉप्युलेशन भरपूर आहे. आणि या इमेजेस मध्ये दिसतंय तुम्हाला लेफ्ट साईडला की एका साईडने त्याला राईटला मान केली आहे, एकाने लेफ्टला केलेली आहे. तर यांचं जे कानं जे राहतात हे याची जी सिमेट्री राहते ही सारखी नसते. एक कान वरती असतो, एक खाली असतो. म्हणून जेव्हा तो त्याला कुठलाही आवाज येते तर तो मान एका साईडने वळवतो आणि दुसऱ्या साईडने वळवतो. असा एका साईडने मान करून तो ऐकण्याचा प्रयत्न करतो. हे इंडियन स्कूप साऊलचं नेस्ट आहे. त्याच्यात तो आऊल दिसतोय, मी तिथे स्पॉट केलेला आहे. जनरली स्कोप्स आऊल जो आहे किंवा आउलेट जे आहेत हे सागवानचं झाड प्रिफर करतात. त्याच्यात वूड पिकर किंवा दुसऱ्यांनी केलेले जे नेस्ट राहतात त्याच्यामध्ये तो राहतो. याच्यात बघता येईल आपल्याला दिवसाला तो फक्त असा मान काढून बाहेर पाहतो. इंडियन स्कूप साऊल नंतर ओरिएंटल स्कूप साऊल. हा जो आऊल आहे हा एकदम डेन्स एरियामध्ये बघायला मिळतो. आणि आपल्या म्हणजे एकदम घनदाट आणि काय म्हणता येईल त्याला, म्हणजे जनरली असं आपल्या शेताकडे नाही, गावाकडे नाही मिळत, मेळघाटमध्येच मिळेल. याच्यात 2 मॉर्फ येते. हा ब्राऊन मॉर्फ आहे, एक हा ग्रे मॉर्फ आहे. याच्यात ब्राऊन मॉर्फ पण येतो. युरिशियन स्कूप साऊल हा मेळघाटात कसं आउल्स तिथले रेसिडेंट काही आहेत, पण मायग्रेटरी आउल्स पण आहेत. हा अमरावतीचे पक्षी अभ्यासक किरण मोरे यांचा फोटो आहे. रात्रीला जवळपास आम्ही 1 ते 1:30 वाजता हा फोटो काढला होता. तर त्याच्या हातात तुम्हाला दिसतंय त्यांनी उंदीर पकडला होता. तर मेजर रोल जो आहे आउल्सचा, जे पिकाला नुकसान करतात किंवा बऱ्याचशा इकॉनॉमिकली डिस्टर्ब होऊ शकतो. म्हणजे ऍग्रिकल्चरला जर जास्त नुकसान झालं तर शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान भरपूर होतं. तर आऊल घुबड जो आहे हा शेतकऱ्याचा चांगला मित्र आहे. युरेशियन स्कूप साऊल हा मायग्रेटरी बर्ड आहे. ब्राऊन हाऊक आऊल हा मेळघाटमध्ये पण मिळतो आणि गावालगत पण मिळतो. शॉर्ट इयर्ड आऊल, एक मिनिट, आपला ब्राऊन हाऊक आऊल हा डॉक्टर जयंत वडतकर सर आपल्याला जॉईन आहेत. त्यांनी अमरावतीला घेतलेला फोटो आहे. अमरावतीला पण याचं पॉप्युलेशन चांगलं आहे आणि मेळघाटमध्ये पण याचं पॉप्युलेशन चांगलं आहे. शॉर्ट इयर्ड आऊल हा डॉक्टर गजानन वाघ सरांचा फोटो आहे. हा पण मायग्रेटरी बर्ड आहे आणि जनरली अमरावतीला शेवती किंवा सावंगाला हा मायग्रेट करून येतो. तर तिथे तलावाकडचे जे फिशेस आणि बरेचसे जे छोटे उंदरं म्हणा किंवा छोटे सरडे म्हणा, तो हा त्याचा भक्ष्य करतो आणि शेतकऱ्यांना पण तेवढीच याची पण मदत होते. आउलेट्स ऑफ मेळघाट, आतापर्यंत आपण आउल्स बघितले, आता आउलेट्स बघूया. मेळघाट घाटांचं एक अद्भुत विश्व म्हणता येईल असं एक मेळघाट आहे. मोठ्या नद्या आहे, तापी एक मोठी नदी लागून जाते आणि छोटे छोटे नाले आणि नद्या याच्यामध्ये जे पाण्याचं आणि जंगलाचं जे एक अद्भुत विश्व आहे हे शब्दात आपण वर्णन नाही करू शकत. पण आउलेट्स जनरली जे जंगल प्रिपेअर करतात ते याच्यात बघताय आपण मेळघाटचे वेगवेगळे मी काही इमेजेस टाकलेले आहे. काही याच्यात ग्रासलँड आहे, काही याच्यात रिव्हराईन एरिया आहे, कुठे नाले आणि जंगलाचा भाग आहे. तर आपण आउलेट्सचा हा एरिया आहे. आता आउलेट्स कसे आहेत ते बघूया. हा एरिया बघा, तिथे टीक डॉमिनंट, मेळघाट हे टीक डॉमिनंट फॉरेस्ट आहे. तिथे टीक बऱ्याच प्रमाणात, म्हणजे सागवान हे बऱ्याच प्रमाणात मिळतं. हे बघता येईल आपल्याला की सागवानचं जे पॅचेस आहे हेच आउलेट जनरली प्रिफर करतात त्यांच्या नेस्टिंगसाठी. कारण एक प्लेन प्लॅटू राहतो, शेतालगत हा एरिया राहतो, जे शेतालगतच आपल्याला आउलेट्स जास्त म्हणजे बघायला मिळतात. कारण इथे त्यांचं नेस्टिंग राहतं आणि शेत जवळ राहतं. शेतामध्ये शेतकरी जेव्हा पेरतो तेव्हा त्यांना ते हे करायसाठी उंदरं किंवा बरेचसे सरडे आणि सगळे कीटक वगैरे राहतात. तर त्यांना फूड जवळ पडायसाठी ते नेस्टिंग जनरली शेताजवळच करतात.
आउलेट्स मधला हा आहे जंगल आउलेट. हा खूप म्हणजे तरतऱ्या आउलेट असं मी याला म्हणतो, कारण कुठल्या पण पक्षाचा आपण जर जंगलात आवाज दिला तर हा सगळ्यात पहिले रिप्लाय देतो. आउलेट्स मधला हा एक जंगल आउलेट. स्पॉटेड आउलेट हा आपल्याला याला आपण वटवटे आपण म्हणू शकतो. गावालगत पण भरपूर मिळतो. आपल्या जंगलात पण गावालगतच मिळतो. आपल्याला फॉरेस्ट एरियात याचा प्रेझेन्स नाहीये. गावालगतच तुम्हाला बघायला मिळेल. फॉरेस्ट आउलेट तर एक विशेष आपलं सांगू इच्छितो की फॉरेस्ट आउलेट हा 113 वर्ष नंतर रिडिस्कवर झाला. आधी असं समजलं जायचं की हा एक्सटिंक्ट झाला, म्हणजे नामशेष झाला. 113 वर्षानंतर 1997 मध्ये पहिल्यांदा हा पक्षी मिळाला आणि पूर्ण जगात हा पक्षी फक्त भारतात मिळतो आणि त्यातल्या त्यात मेळघाट मध्ये त्याचं पॉप्युलेशन खूप चांगलं आहे. बाकी पण एमपीचा काही एरिया, गुजरातचा काही एरिया, आता तर मुंबईला तानसामध्ये पण हा मिळतो. पण मेळघाट जसं वाघासाठी प्रसिद्ध आहे तसंच फॉरेस्ट आउलेटसाठी प्रसिद्ध आहे. जनरली घुबडं हे रात्री वावरणारे पक्षी आहे, कारण ते नॉक्टर्नल आहे. पण फॉरेस्ट आउलेट हा एकमेव असा पक्षी आहे की हा याचा वावर दिवसा असतो. म्हणजे रात्रीचं पण एक विश्व आणि दिवसा हा वावरणारा आउलेट आहे. म्हणजे दिवसा पण हा सकाळी शिकार करतो आणि सायंकाळी शिकार करतो असं बघण्यात आलेलं आहे की हा सकाळी आणि सायंकाळी शिकार करतो आणि हा दिवसा वावरणारा पक्षी आहे. मेळघाट जसं टायगरला महत्व आहे तसंच या पक्षाला महत्व आहे, कारण हा क्रिटिकली एंडेंजर्ड बर्ड आहे. सीआर मध्ये येतो, शेड्यूल 1 चा बर्ड आहे. आणि आपलं भाग्य आहे की हा आपण याच्या पायथ्याशी राहतो, कारण अमरावती किंवा परतवाडा किंवा आजूबाजूचे शहर मेळघाट पासून जास्त दूर नाही आहे. याच्यासाठी फॉरेन वरनं लोक येतात त्याला बघायला. इंग्लंड, युके वरनं मेळघाटला लोक भेट देतात. आणि हा आपल्या पायथ्याशी मेळघाट, आपण त्याच्या पायथ्याशी राहतो आणि आपल्या मेळघाटमध्ये हा म्हणजे मेळघाटचा प्राईड ऑफ मेळघाट असं पण आपल्याला याला म्हणता येईल. आता फॉरेस्ट आउलेट का नामशेष झाला एक थोडं हे पण सांगू इच्छितो. फॉरेस्ट आउलेट आणि स्पॉटेड आउलेट हा जनरली सेम दिसणारा पक्षी आहे. तर याच्यात बरंचसं म्हणजे लोक हे समजत होते की हा पण स्पॉटेड आउलेट आहे म्हणून हा एवढ्या वर्ष पण नामशेष राहू शकतो. स्पॉटेड आउलेट आणि फॉरेस्ट आउलेट मध्ये सारखाच दिसतो, जास्त काही फरक नाही आहे. फक्त याच्यावरती स्पॉट राहतात आणि तो थोडा त्याचा पॅटर्न जे आहे हे वेगळं आहे, पण बर्ड वॉचर हा चांगला ओळखू शकतो. नेस्टिंग, आता पक्षाला जसं आपल्याला घर लागतं तसंच पक्षाला पण घर लागतं. पक्षी हे जनरली जसं मी सांगितलं की दुसऱ्यांनी केलेले नेस्ट वापरतात. तसंच ते नेस्ट एक 3-4 फुटापर्यंत पण खाली खोल असू शकतो. डाव्या हातावरती दिसतंय लेफ्ट हँड साईडला की त्याचं नेस्टिंग कसं राहतं आणि त्याच्या आतमधला हा फोटो आहे. तर मादी आणि नर कसे ओळखायचे तर याच्यात दाखवलेलं आहे. त्याच्या चेस्टवरचे केस हटवून आपल्याला ते म्हणजे जे बँडिंग करतात, बँडिंग हा एक प्रकार जो राहतो बर्ड त्याला टॅग करतात, किंवा मंगोलिया किंवा चायना किंवा बरेचसे मोठे जे देश आहेत तिकडनं मोठे पक्षी आपल्याकडे मायग्रेट करतात. तर कुठला पक्षी कुठे कुठे मायग्रेट करतोय याच्यात एक जिओटॅगची चिप जातं आणि ते पूर्ण मॅप बनतो की कुठे कुठे हे करताय. तसंच मेळघाटमध्ये फॉरेस्ट आउलेटला पण बँडिंग केलंय की त्याचा एक कोड स्टडी करता यावं म्हणून त्याला पण तिथे काही वर्षला बॅन केलेलं आहे. आता आपण येऊ पर्यावरणावरती की रिसोर्स पार्टनिशिंग एक म्हणजे अन्न कसं डिवाइड करतात. म्हणजे एकाच टाइमला जर आपण पक्षी हे काय काय एक इमेज घेतलेली आहे मी इंटरनेटवरतं, म्हणजे मला तुम्हाला चांगलं एक्सप्लेन करता येईल की पर्यावरण आणि पक्षाचं म्हणजे पक्षी हे किती महत्वाचे आहे पर्यावरणात समतोल राखायसाठी. आपण याच्यात बघताय की एक ईगल एका छोट्या बर्डला खातोय, एक वुडपेकर जो आहे तो झाडामध्ये जे कीड लागते तो खातोय, आणि एक आपला धनेश आहे जो त्यातले वरचे फ्रुट्स खातोय.
आपला वल्चर आहे जो खाली पडलेला मांस खाऊन राहिला, आपला फ्लेमिंगो आहे जो पाण्यातलं जे शेवाळ राहतं. फ्लेमिंगोचं एक म्हणजे बऱ्याच लोकांना माहित असेल, ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी सांगतो. जे शेवाळ राहते, रेड अलगी जे राहते, त्याच्यामुळे त्याचं कलरेशन होतं की लाल जो कलर येतो फ्लेमिंगोला त्याच्या विंग्स वरती, तो त्या जे रेड अलगी खातं त्याच्यामुळं येतं. आणि हा जो आपण बघतोय एक आयबीस किंवा जो स्टॉर्क राहते तो फिश कडे जे दाखवलेलं आहे की एक बायोडायव्हर्सिटी जी आहे बर्ड्सची ती खूप डिफरंट आहे. म्हणजे उंदरापासून ते फिश पर्यंत बर्डला खातात. जो एक फूड चेनचा जो भाग आहे तो समतोल राखण्यासाठी निसर्गाने एक त्यांना देण दिलेली आहे की म्हणजे निसर्गाची एक देणच आपल्याला म्हणावं लागेल की कुठलीच गोष्ट ही एक्सेस अमाऊंट मध्ये वाढली नाही पाहिजे. म्हणजे जास्त प्रमाणात जर झालं तर त्याचा पण एक म्हणजे वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून जे बॅलन्स आहे ते आपल्याला याच्यात दिसतं. आता औल्स यांचं जे आहे जे निसर्गाचं समतोल राहिलं पाहिजे म्हणजे पर्यावरण आणि घुबड हे कसे महत्वाचे आणि त्यांचं पण समतोल म्हणजे रिसोर्स पार्टिशन म्हणजे ते त्यांचे जे फूड अवेलेबल आहे म्हणजे आता ब्रीडिंग सीझन मध्ये जसं त्यांना खायला जास्त लागतं. जेव्हा त्यांचा मेटिंग पिरियड राहतो त्यांचे नवीन पिल्ले बाहेर येणार राहते तेव्हा त्यांना फूड जास्त प्रमाणात राहतं. तर इथे आपण बघतोय की फॉरेस्ट आउटलेटचं जे ब्रीडिंग सीझन राहते म्हणजे निसर्गाचं पण समतोल राहिलं पाहिजे म्हणजे पर्यावरण आणि घुबडाचं जे एक महत्व म्हणजे त्याचं बॅलन्स जे आहे आता आपण इथे बघूया. ऑगस्ट ते मार्च मध्ये फॉरेस्ट आउटलेटचं राहते, स्पॉटेड आउटलेटचं फेब ते जान राहते आणि जंगल आउटलेटचं मार्च ते जून राहते. म्हणजे यांचं जेव्हा ब्रीडिंग राहते तेव्हा यांच्यात भांडणं नको किंवा फूड कमी न पडावं. निसर्गाचं पण बॅलन्स राहिलं पाहिजे. म्हणजे यांनी जर एकदम सगळे जर किंवा कीटक म्हणा किंवा उंदर म्हणा किंवा सरडे म्हणा कारण त्यांचं पण निसर्गात बायोडायव्हर्सिटी तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं औल्सचं आहे. तर यांचं सगळं बॅलन्स राहिलं पाहिजे म्हणून निसर्गाची देणच म्हणा यांना की किंवा निसर्गाचं एक चक्र म्हणा की प्रत्येक औल्स जे आहे ते टप्प्याटप्प्याने त्यांचं ब्रीडिंग करतं. म्हणजे त्यांची जेव्हा नवीन चिक्स बाहेर ज्युएनएल बाहेर तर त्यांना खायला जास्त लागतं. म्हणून एकदम जर सगळ्यांचं जर ब्रीडिंग झालं असतं तर सगळ्यांनी सगळं संपून टाकलं असतं. म्हणजे त्यांचं प्रे पण संपले असते आणि ते पण खायला जर मिळालं नाही तर ते पण राहिलं नसते. म्हणून रिसोर्स पार्टनरशिप जे आहे ते आपण बघतोय की एक टप्प्याटप्प्याने त्यांचं ब्रीडिंग होतं. तसं आपण छोट्या आउलेट्स बघितलं तसं औल्सचं बघूया. रिसोर्स पार्टनरशिप आणि पर्यावरण याचा खूप एक मोठा म्हणजे कनेक्शन आहे. पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे, घुबडं पण वाचले पाहिजे. तर मी आधीच्या स्लाइड मध्ये जसं दाखवलं ते ऑगस्ट ते मार्च, फेब ते जान, मार्च ते जून. तसंच बाळनौलचं आहे ऑक्टोबर ते फेब्रुवारी. इंडियन स्कूप साऊल ऑक्टोबर ते फेब्रुवारी, ऑक्टोबर ते एप्रिल इंडियन इगल आऊल आणि ब्राऊन फिश आऊल ऑक्टोबर ते एप्रिल. म्हणजे निसर्गाचं संतुलन पण राहते, पर्यावरणाचा जास्त ऱ्हास पण नाही होत. कारण यांनी जर सगळं खाऊन टाकलं तुम्ही आधीच सांगितलं की यांचं लग्न मुश्किल होऊन जाईल आणि निसर्गातलं पण बॅलन्स सगळं बिघडून जाईल. आता शहरात यांना जास्त धोका नसतो. फक्त आता अंधश्रद्धेमुळे लोक गावात त्यांना दगड मारतात. आता मेळघाटातले जे थ्रेट आहेत मोठा एक जो थ्रेट आहे हा आपल्या मानव प्रजातीमुळेच आहे. आपण आपल्या फायद्यासाठी जसं आपण हे समोर बघताय की सागवानचे झाड आहेत. तर आपल्या म्हणजे जो इलिगल ट्रेड राहते किंवा कमी पैशात सागवानचे बरेचसे आपल्याकडे हे मिळून मिळतात. त्याच्यासाठी मेळघाटवरती जे प्रेशर आहे ते आज मी तुम्हाला थोडं म्हणजे पर्यावरणाने ऱ्हास कसा होतोय हा इथेच नसेल तर पूर्ण भारतात पूर्ण जगात पण प्रत्येक गोष्टीसाठी मानव चुकीच्या गोष्टी करतोय. त्याचा परिणाम पक्ष्यावर पण होतो आणि पर्यावरणावर तर भरपूर होतो. याच्यात आपण बघतोय की सागवानचे झाडांनी गडलिंग केलेलं आहे. मेळघाटमध्ये हा भरपूर मोठा प्रॉब्लेम आहे. मला प्रोजेक्टवरती असताना पूर्ण मेळघाटमध्येच म्हणा की हा प्रकार भरपूर बघायला मिळाला. गडलिंग करून ठेवतात आणि ते झाड काही म्हणजे दुसऱ्या वर्षी त्याला तोडतात आणि हॅलो हॅलो हा या सेशनचा 1 मिनिट राहिलेला आहे.
सेशन एंड झाल्यानंतर आपण पुन्हा जॉईन होऊ याच मीटिंग. ओके. सर्वांनी जॉईन व्हायचं याच मीटिंग. थांबायचं का? नाही चालू द्या फक्त की नाही 1 मिनिटानंतर बंद पडल्यानंतर त्याच लिंक वरून पुन्हा जॉईन व्हायचं आहे. ठीक आहे. तर आपण हे बघतोय सागवानचं. जनरल मी जसं सांगितलं की आउटलेट्स जे राहतात ते सागवानचे हे झाडं प्रिफर करतात, त्यामध्ये यांचे जे नेस्टिंगचे झाडं राहतात हे पण याच्यामध्ये तोडल्या जाते. आणि कालांतराने हे बर्ड्स गावापासनं एक तर त्याच्यात काही जे राहतात जंगलात आगी लागतात किंवा झाडं तोडल्या जाते, त्याच्यात काही बर्ड्स